चौथी गोष्ट आम्ही बघणार आहोत, त्या वचनांचे स्मरण करा, मनन करा. आम्ही नेहमी वचनामध्ये राहिलं पाहिजे. आणि मग जेव्हा प्रॉब्लेम येतो, कुठलंही समस्या येते, तर आमच्या तोंडामध्ये वचनं असली पाहिजेत. आमच्या हृदयामधली वचनं आमच्या तोंडामध्ये आली पाहिजेत. आणि जेव्हा पण समस्या येते प्रियांनो, आमच्या तोंडातनं, आमच्या मुखातून समस्येच्या ऐवजी वचनं बाहेर पडली पाहिजे. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 143 5वं वचन परमेश्वराच्या बायबलमध्ये हे लिहिलेलं आहे, मी प्राचीन काळचे दिवस मनात आणितो, तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करीतो, तुझ्या हातच्या कृतीचे चिंतन करतो. दाऊद राजा असं म्हणतो की मी प्राचीन काळचे दिवस, बघा परमेश्वराने तुमच्या पाठीमागच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप सारे कृत्य केली आहेत, चांगले चमत्कार केलेत, चिन्ह चमत्कार केलेत, बरोबर. परमेश्वराने तुम्हाला खूपदा वाचवलेलं आहे. दाऊद राजा मी म्हणतो की जेव्हा पण आज माझ्या जीवनामध्ये जेव्हा समस्या आणि प्रॉब्लेम आहेत, तेव्हा मी प्राचीन काळचे जे पहिल्या दिवसामध्ये तू माझी मदत सहायता केली, तुझे मला वाचवलं, त्याचं स्मरण करतो, तुझ्या सर्व कृत्यांचे मी मनन करीतो, तुझ्या हातच्या कृतीचे मी चिंतन करतो. तो प्रियांनो, परमेश्वर चांगला आहे आणि आम्ही काय करू शकतो याचा विचार करू नका. तर परमेश्वराने माझ्या आयुष्यात काय केले ते बघा आणि परमेश्वर काय काय करू शकतो त्याचा विचार करा. आमेन. जेव्हा आम्ही स्वतःसाठी काही करू शकत नाही, नेहमी निगेटिव्ह विचार करत राहाल, उदास राहाल, तर परमेश्वरही आमच्या आयुष्यात काही काम करू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराचे जे आमच्या विषयीचे वचनं आहेत, त्या परिस्थितीविषयीची वचनं आहेत, ते कबूल करा. जेव्हा पण दाऊद राजाच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम येतो, तो म्हणतो की तू माझा गड आहे, तू माझा शरणस्थान आहे, तू माझं लपण्याचं स्थान आहे, तू माझा उद्धारक आहे, तू माझा प्रकाश आहे, तू मला मार्ग दाखवणारा आहे, तू माझं रक्षण करणारा आहे, तू माझ्यावर प्रेम करणारा आहे. म्हणजे दाऊद राजा परमेश्वराच्या कृत्यांचं स्मरण करून स्वतःला सांगत असतो की परमेश्वर किती महान आहे, परमेश्वर किती चांगला आहे. आणि मग त्याला त्याच्या समस्या परमेश्वरापेक्षा छोट्या दिसतात आणि परमेश्वर त्यातून मार्ग काढेल हे त्याला विश्वास येतो. मग बरेचदा असं होतं की आम्ही जेव्हा समस्या करत राहतो, तेव्हा समस्या मोठ्या होतात आणि परमेश्वर छोटा होतो. म्हणून प्रियांनो, आमचा परमेश्वर जंगलामध्ये मार्ग बनवणारा आणि वाळवंटामध्ये नद्या वाहणारा परमेश्वर आहे. परमेश्वरासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही जेव्हा आम्ही म्हणतो, तेव्हा मग अशक्य गोष्टी आहेत याचा विचार का करतो, किंवा बरेचदा अशा गोष्टी का मनामध्ये आणतो की परमेश्वर हे करू शकतो आणि परमेश्वर हे करू शकत नाही. बऱ्याच वेळा आम्ही परमेश्वराला लिमिटेशनमध्ये टाकतो. आम्हाला असं वाटतं की परमेश्वर आजारातनं बरू करू शकेल, पण परमेश्वर मला मूल देऊ शकत नाही. परमेश्वर मला नोकरी देईल, पण परमेश्वर मला कर्जातनं बाहेर काढू शकत नाही. तो प्रियांनो, परमेश्वराला लिमिटेड करू नका. परमेश्वर लिमिटेड नाही आहे, परमेश्वर असीम आहे. असीमचा अर्थ असा होतो की ज्याला कुठली सीमा नाही आहे, अगाध आहे. तो प्रियांनो, परमेश्वराचं वचन इब्रीकराचं पत्र 13 अध्यायाचं 5 वचन हे सांगतं, तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. हे वचन तुमच्या हृदयाच्या पटलावर लिहून ठेवा की परमेश्वर हे म्हणत आहे की मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. आणि जर परमेश्वर बरोबर आहे तर मग कुठल्याही गोष्टीची भीती बाळगायची किंवा कुठल्याही गोष्टीविषयी चिंता करायची गरज नाही. म्हणून प्रियांनो, वचन वाचा, मनन करा, कबूल करा आणि वचनामध्ये ताकद आहे हे विसरू नका. किती भीती आहे, वचन कबूल करा. चिंता आहे,
वचन कबूल करा. आजार आहे, वचन कबूल करा. तर जेव्हा पण तुम्ही वचन कबूल कराल, वचन कारण की जिवंत आहे, शक्तिशाली आहे, त्याच्यामध्ये भेदण्याची ताकद आहे, ज्या कामासाठी तुम्ही पाठवता ते काम तुमच्या आयुष्यामध्ये आज नाही तर उद्या त्या वचनाद्वारे जरूर होतं. आमेन. पुढची गोष्ट आम्ही बघणार आहोत की नेहमी जर तुमच्या जीवनामध्ये अशा समस्या आहे ज्याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकत नाही, तर नेहमी गोष्टी पकडून ठेवू नका. गोष्टींचा जास्त किस काढू नका. झाले गेले सोडून द्या. बरेचदा आम्ही स्वतःला माफ करू शकत नाही. मी असंच का केलं, मी तसंच का केलं, मी याच व्यक्तीबरोबर लग्न का केलं, मी हाच बिझनेस का सुरू केला, मी इकडेच इन्व्हेस्टमेंट का केली, मी याच्याबरोबरच नातं का ठेवलं. प्रियांनो, ज्या झाल्या गेलेल्या गोष्टी आहेत त्या सोडून द्या आणि बरेचदा स्वतःला माफ करण्याची गरज असते. तुम्ही स्वतःला सारखं दोषी धराल, स्वतःला सारखं अपमान कराल, स्वतःला सारखं खालच्या दर्जाचं लेखाल, तर मग तुम्हाला परमेश्वर पण मदत करू शकणार नाही. जे झालं ते सोडून द्या, स्वतःला माफ करा आणि पुढे घेऊन चला. बरेच जे असे व्यक्ती असतात आमच्या जीवनामध्ये, असे लोक असतात की आम्ही केलेल्या चुका, आम्ही केलेली पाप, आम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट, आम्ही केलेलं आमच्यामुळे झालेलं नुकसान, बऱ्याच गोष्टी असतात ज्या भरून निघणार नसतात, पण ते आम्हाला नेहमी त्याची आठवण करून देतात. स्पेशली आमचे जवळचे लोक असतात. तू ही चूक केली म्हणून आज तुझी ही परिस्थिती आहे, तू हे नुकसान केलं म्हणून आज तू भोगत आहे, तू हे केलं म्हणून त्याचा परिणाम असा आहे. तर अशा ज्या गोष्टी आम्हाला सारख्या आठवण करून दिल्या जातात, अशा लोकांच्या पासून दूर राहा. प्रियांनो, प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवातीसाठी देवाने दिलेला आहे. परमेश्वराने कॅलेंडरच बनवलं नसतं. परमेश्वरांनी प्रत्येक नवा दिवस आम्हाला याच्यासाठी दिलेला आहे की आजचा दिवस परमेश्वरांनी नेमिलेला आहे, यात आम्ही उल्हास व आनंद करू. कालचा दिवस संपला, कालचे प्रॉब्लेम संपले, कालची उदासी संपली, कालचं डिप्रेशन गेलं. परमेश्वरांनी नवीन दिवस हा उल्हास आणि आनंद करण्यासाठी दिलेला आहे आम्हाला. त्याच्यामध्ये परमेश्वराची करुणा रोज सकाळी नवी होते. लक्षात घ्या, परमेश्वर आम्हाला दररोज नवीन प्रकारे प्रेम करतो. परमेश्वर प्रतिदिन आमचा भार वाहतो. देव आमचे तारण आहे. या गोष्टी लक्षात घ्या, कारण ह्या बायबलमध्ये म्हणजे लिहिलेल्या नाही आहेत, त्या प्रॅक्टिकली आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्याच्या अनुसार जगण्यासाठी दिलेला आहे. जर परमेश्वराने प्रत्येक दिवस उल्हास आनंद करण्यासाठी दिलेला आहे, प्रत्येक दिवस तो आमचा भार वाहत आहे, त्याची करुणा जर दररोज नवीन आहे, तर प्रियांनो, जेव्हा नवीन दिवस उगवतो तेव्हा नवीन दिवसाबरोबर नवीन शक्ती सामर्थ्याने उभं राहा. परमेश्वर आमच्याबरोबर आहे, तर योबासारखं परमेश्वर आमच्या जीवनामधलं गेलेलं आम्हाला परतही देऊ शकतो, हा विश्वास ठेवा. ठीक आहे, गेल्या आयुष्यामध्ये तुम्ही चुकीची इन्व्हेस्टमेंट केली, तुम्ही चुका केल्या, तुम्ही खूप सारे ठिकाणी पडले, खूप सारे ठिकाणी पाप झाली, नुकसान झालं. पण प्रियांनो, परमेश्वरामध्ये ताकद आणि सामर्थ्य आहे की जे काही तुम्ही गमावलं, इव्हन तुमच्या आयुष्याचे दिवस जरी तुम्ही गमावले असतील, तरी परमेश्वर तुमच्या आयुष्याची दोरी वाढवण्यासाठी सुद्धा समर्थ आहे. हे लक्षात घ्या. परमेश्वर आमच्यासाठी असंभव गोष्टी संभव करतो. पुन्हा एकदा मी सांगेल, हे लक्षात घ्या. परमेश्वराच्या वचनाजवळ राहा, एकटे राहू नका. शैतान नेहमी आम्हाला एकटं पकडतो आणि मग एकदा एकटं आम्ही सापडलो की तो आमच्यावर हावी होतो आणि आम्हाला फाडून खातो. आणि म्हणून कधीही एकटे राहू नका. जेव्हा पण आयुष्यात समस्या आहेत, प्रॉब्लेम आहेत, वचनाला पकडून राहा. जितकं होतील तेवढी वचनं वाचा, जितकी होतील तेवढी वचनं ऐका. मी तसंच करते. माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतो, एकटेपण येतं, मी स्वतःला एकटं सोडतच नाही.
जेव्हा पण असं वाटतं की आता प्रॉब्लेम हवी होतोय, शैतान हवी होतोय, हे विचार हवी होत आहेत, मी नेहमी वचनं ऐकते, मी नेहमी वचनं वाचते आणि प्रियांनो ती वचनं खूप मोठं सामर्थ्य, ताकद आणि पॉझिटिव्हिटी देऊन जातात. आणि म्हणून स्वतःला एकटे सोडू नका. त्या लोकांबरोबर राहू नका जे तुम्हाला डिस्करेज करतात, जे तुम्हाला पाण्यात पाहतात, जे तुमचा अपमान करतात, जे तुमच्या चुकांबद्दल, पापांबद्दल नेहमी बोलत असतात. अशा लोकांबरोबर राहू नका. अशा लोकांपासून दूर राहा, बाहेर पडा. कारण प्रियांनो, जितकी निगेटिव्हिटी तुम्ही आतमध्ये घ्याल तेवढे तुम्ही निगेटिव्ह व्हाल. आणि यशया 30:15 लिहिलेलं आहे, कारण प्रभू परमेश्वर इस्रायलचा पवित्र प्रभू म्हणाला, मागे फिरणे व स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे, शांतता व श्रद्धा यात तुमचे सामर्थ्य आहे, तरी तसे तुम्ही करीत ना. कुठं मागे फिरायचं आणि कुठे स्वस्थ राहायचं, कुठे माघार घ्यायची, कुठे शांत राहायचं, कुठे शांतीमध्ये राहायचं, कुठे श्रद्धा ठेवायची, हे आम्हाला कळलं पाहिजे. आमच्या आयुष्यामध्ये तेवढी बुद्धी आणि ज्ञान आमच्यावर असलं पाहिजे की कुठं माघार घ्यायची आहे, कुठं स्थिर राहायचं, कुठं शांतीने राहायचं, कुठं श्रद्धा ठेवायची, कुठं विश्वास कबूल करायचा, कुठे प्रार्थना करायची, कुठून निघून जायचं, कुठं बसायचं, कुठे उठायचं, कुठून पळून जायचं. हा ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये तेवढी बुद्धी आणि तेवढी ज्ञान त्यांना असलं पाहिजे. निगेटिव्ह लोकांमध्ये राहाल, निगेटिव्ह व्हाल, वाईट लोकांमध्ये राहाल, वाईट व्हाल, वचनाबरोबर राहाल, पवित्र राहाल, शुद्ध व्हाल. प्रियांनो, आज आमची संगतीसुद्धा आम्हाला चेक केली पाहिजे. आणि म्हणून नेहमी गोष्टींना पकडून ठेवू नका. काही गोष्टी सोडल्या पण पाहिजेत आयुष्यामध्ये ज्या आम्ही कंट्रोल करू शकत नाही. मॅन